एका कार्यक्रमामध्ये उंची विचारली की महाराजांची उंची किती. तिथं बसलेले अनेक जण अतिशय चांगल्या प्रकारचे संशोधक होते आणि त्या संशोधकांमध्ये प्रत्येकाने आपापली मतं मांडली. त्यामध्ये कुणी सांगितली 5 फूट 5 इंच, कुणी सांगितली 5.6 फूट, अशी वेगवेगळ्या प्रकारची मतांतरं त्या कार्यक्रमामध्ये झाली. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी देखील होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मला देखील उंची विचारण्यात आली. त्यावेळेस मी उंची सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांची की 4622 मीटर उंचीचा तोरणा ज्या छत्रपतींनी मिळवला, 366 किल्ले मिळवले आणि 350 वर्षाची गुलामगिरी ज्या छत्रपतींनी घालवली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कोण सांगणार. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कोणालाही कळू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती थी, अगर एक शिवाजी नहीं होता तो सुन्न सबन की होती थी. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज मी इथं उभा नसतो. 1666 साली छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले होते. त्यानंतर 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 222 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कर्तृत्व अशा पद्धतीने होतं, पण ज्यावेळेस औरंगजेब 1760 साली गेला त्यावेळेस तो औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने महाराष्ट्रावर राज्य करण्याचा जो मनसुबा केला होता, तो औरंगजेब ज्यावेळी इथनं जाताना त्याच्याबरोबर अजिबात कुठल्याही प्रकारचं सैन्य नव्हतं आणि तो या भूमीमध्ये गेला. जो महाराष्ट्र जिंकायला आला तो ह्या भूमीतनं उभा आला, पण जाताना बाकी आडवा गेला. ही या महाराष्ट्राची भूमी आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि हे युद्ध कौशल्य या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं आहे. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेलं आहे, कुठल्याही जाती धर्म पंथाचं कुठल्याही प्रकारचं त्यांनी कार्य केलेलं नाही आहे. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पठाण होते, मुस्लिम होते, चिखलगार होते, सर्व प्रकारच्या 12 बलुतेदार, 18 पगड जातीचे सर्व प्रकारचे त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे मावळे असे होते. मराठ्यांची पोरे आम्ही नाही विणार मरणाला, सांगून गेला कोणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. हीच आमची जात शाहिरी मळवट भाई भवानीचा, पोत नाचविता आम्ही नाचतो दिमाग आहे जवानीचा. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काव्यामध्ये जरी कवीने मराठा जरी हा शब्द दिलेला असतो तरी तो महाराष्ट्रात राहतो, तो मराठा. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फाल्गुन वद्य तृतीया 16 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 फक्त 50 वर्षाचा प्रवास. आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसानं जगावं किती, यापेक्षा माणसानं जगल्यानंतर कसं वागावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. आम्हा घरी जण शब्दांचीच रचने, आम्हा घरी जण शब्दांचीच रचने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दशी आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. असं शब्दाचं शस्त्र करणारे छत्रपती शिवाजी महाराज. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु फक्त जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांचे इतर कोणीही गुरु नव्हते आणि एक तर मा साहेब त्यांच्या गुरु होत्या. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते सर्व जनमानसांमध्ये आतापर्यंत प्रेरणा घेणारा असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळेस आपण उजव्या बाजूला ठेवला त्यावेळेसच मी विचार केला की कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय चांगल्या प्रकारे आहे. कार्यक्रमाला जरी गर्दी नसेल तरी दर्दी आहे. एवढं म्हणून मी थांबतो. माझा वेळ संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.